अंकुर स्पोर्ट्स क्लबचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू मिलिंदजी कोलते, मुंबई शहर कबड्डी असोसिएशन सदस्य, मी विनंती करतोय दादा आपण मैदानामध्ये कृपया करून हात उंच करून आमच्या प्रेक्षकांना अभिवादन करायचं. मिलिंदजी कोलते धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की त्याचबरोबर मी दुसरे खेळाडू विनंती करतोय राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सुभाष साहिल यांचे सुपुत्र सुशांत साहिल यांना विनंती करतोय. व्यावसायिक संघ सेंट्रल एक्सेस आणि त्याचबरोबर स्थानिक संघ अंकुर स्पोर्ट्स क्लब, जरा सुशांत साहिल यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुशांत जरा हात वरती करून आमच्या प्रेक्षकांना आपण अभिवादन करायचं आहे. त्याचबरोबर तिसरे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सिद्धेश तटकरे, व्यावसायिक संघ ठाणे महानगरपालिका, स्थानिक संघ अंकुर स्पोर्ट्स क्लब. सिद्धेशसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रो कबड्डी स्टार खेळाडू सिद्धेश आपण हात वरती करायचं आणि आमच्या प्रेक्षकांना आपण अभिवादन करायचं. थँक्यू सिद्धेश. त्याचबरोबर SM पटेलचे प्रो कबड्डी स्टार खेळाडू धीरज बैरमारे यांना देखील विनंती करतोय आपण हात उंच करून आमच्या प्रेक्षकांना अभिवादन करायचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खेळाडूसाठी. स्पर्धेला सुरुवात करायची आहे आमचे ऑफिशियल्स पंच आणि त्याचबरोबर आमचे सरपंच. थँक्यू. रनिंग मध्ये कर ना. घेऊन जाऊ चक तुमच्याकडे. साइड रे बेटा, नीचे मारते हो. SM त्याचबरोबर क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण पाहतोय राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सन्माननीय श्री किसनजी भोईटे, अंकुर स्पोर्ट्स क्लब, स्थानिक संघ, व्यावसायिक संघ, सेंट्रल रेल्वे या संघाचे खेळाडू. आपल्या देखील आम्ही या जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजा चषक 2025 या भव्य दिव्य राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आजच्या दुसऱ्या दिवसाला पहिल्या सत्रातील सर्व सामन्यांना सुरुवात झाली आहे. क्रीडांगण क्रमांक 1 प्रतापगड, क्रीडांगण क्रमांक 2 रायगड आणि क्रीडांगण क्रमांक 3 सिंहगड या तिन्ही क्रीडांगणावरती महाराष्ट्रातील दर्जेदार अव्वल संघ यांनी मात्र खेळायला आपल्याला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांची वर्णी देखील आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला भेटेल. धन्यवाद. येणाऱ्या सर्व आम्ही प्रेक्षकांचं त्याचबरोबर आमच्या सर्व संघांचं आणि उपस्थित मान्यवरांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जाणता राजा चषक 2025. यानंतर होणाऱ्या सामन्यांना पहिला पुकार विजय नवनाथ मंडळ मुंबई शहर, अंबिका सेवा मंडळ मुंबई उपनगर, सुनील स्पोर्ट क्लब मुंबई शहर, नवोदित संघ मुंबई शहर, विजय क्लब मुंबई शहर, पार्ले स्पोर्ट क्लब मुंबई उपनगर. सहाही संघांना खेळण्यासाठी पहिला पुकार आहे. कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण सहाही संघांना त्या ठिकाणी खेळण्याच्या दृष्टीने तयार ठेवायचं आहे. विजय नवनाथ मंडळ मुंबई शहर, अंबिका सेवा मंडळ मुंबई उपनगर, सुनील स्पोर्ट क्लब मुंबई शहर, नवोदित संघ मुंबई शहर, विजय क्लब मुंबई शहर, पार्ले स्पोर्ट क्लब मुंबई उपनगर. आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार आहे, याची आपण नोंद घ्या. अविनाश काविलकर, आपण साई संघांना तयार ठेवायचं आहे. धन्यवाद. स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं विजेता संघास रोख रुपये 51,000 आकर्षक चषक, जाणता राजा चषक देऊन त्या विजेत्या संघाचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. उपविजेत्या संघास रोख रुपये 31,000 जाणता राजा चषक देऊन त्याही संघाचा आपण
यतोचित सन्मान करणार आहोत. आणि जर आपण या ट्रॉफीज जर पाहिल्या, आमचे मराठी उद्योजक सन्माननीय श्री अभिजित आजबे जश्न इव्हेंटचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून ते पुरस्कृत करण्यात आले. त्याचबरोबर या स्पर्धेतील चतुर्थ पारितोषिक सन्माननीय श्री मकरंजी तासगावकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलं. त्याबद्दल जय भारत क्रीडा मंडळ जाणता राजा चषक आपलं जाहीर आभार मानते आणि खूप खूप आभारी मानते या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण पाहतोय तृतीय आणि चतुर्थ या दोन्ही संघास रोख रुपये 11,000 आणि आकर्षक जाणता राजा चषक देऊन त्याही संघांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. या जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू रेफ्रिजरेटर देऊन त्या खेळाडूचा पण यथोचित सन्मान करणार आहोत. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाई आणि सर्वोत्कृष्ट पकड या दोन्ही खेळाडूंना आपण LED TV देऊन त्याही खेळाडूंना आपण सन्मानित करणार आहोत. स्पर्धेतील प्रत्येक दिवसाचा मानकरी या खेळाडूला आपण स्पोर्ट्स टूर बॅग देऊन त्या खेळाडूला देखील आपण सन्मानित करणार आहोत. म्हणजेच आपण पाहू शकता ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा एक अभिमानाची सन्मानाची आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू यांची देखील वर्णी लागली होती. या जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून आज देखील आपल्याला सर्व आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडूंचा देखील खेळ पाहायला भेटणार आहेत. कारण की तब्बल 13 संघ आजच्या दिवसामध्ये खेळणार आहेत. तर नक्कीच ओव्हर टू प्रमुख पंच. First time out. सर ऐका ना, थोडं इथे राहा. या इथे या ही लाईन आहे, लाईन. हां बस बस मागे आलं तर चालेल, पुढे जाऊ नका. कारण हे तुमचं डोकं येतं बघ. कारण आता मगाशी त्याने 3चा पॉईंट मारला ना, तो दिसलाच नाही याच्यामध्ये. बरोबर आहे. हां बरोबर आहे तुमचं, पण मी काय ते नाही बोलत. हां बस 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 बस.
क्रीडांगणावर चालू सामने पहिल्या सत्रातले संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या सत्रात होणारे सामने विजय नवनाथ मंडळ मुंबई शहर, अंबिका सेवा मंडळ मुंबई उपनगर पहिला पुकार, सुनील स्पोर्ट क्लब मुंबई शहर, नवदीप संघ मुंबई शहर पहिला पुकार, विजय क्लब मुंबई शहर, पार्ले स्पोर्ट क्लब मुंबई उपनगर पहिला पुकार। Point SM. किशोर वेणू बघ ना, वेणू बघ ना. जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजा चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुणे दीपकजी कुर्तरकर आणि त्याचबरोबर बबलूजी सावंत यांचं इथं आगमन झालंय। सर दोघांचं आम्ही या जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजा चषक 2025 या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या दोघांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। विशाल अरे तो नितीन फोन करत होता, बोलत होता अरे तुला त्याचा कॅमेरा घेऊन गेला, तुझ्या पैसे दिले नाही.
करून नंतर देणार कामाचं भाडं ते देतो. ठीक आहे चल मी ठेव फोन ठेव मग कपडे शिवनेरी काल तर चांगलं झालं होतं. हॅलो आमच्या प्रेक्षकांना विनंती असेल की नामदोषी मार्ग शाळेच्या समोर ज्या टू व्हीलर्स उभ्या आहेत त्या तिकडनं आपण लगेचच काढायचं आहेत, कारण की शाळेमध्ये निवडणूक अधिकारी यांची थोड्याच वेळात तिकडे उपस्थिती होणार आहे, त्यांना त्रास होता कामा नये. त्यामुळे विनंती असेल ज्यांच्या बाईक्स टू व्हीलर नामदोषी शाळेच्या गेट समोर उभ्या आहे त्यांना विनंती असेल आपण त्वरित तिकडनं काढावेत, अन्यथा मुंबई पोलीस त्या टू व्हीलर्सवरती कारवाई करतील. विनंती असेल आमचे प्रेक्षक ज्यांच्या बाईक्स उभे असेल त्यांनी त्वरित तिथून काढायचे आहेत. निवडणूक अधिकारी थोड्याच वेळात तिकडे त्यांची वर्णी लागणार आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला सांगण्यासाठी इथे विनंती केली आहे. ज्यांच्या बाईक्स असेल त्यांनी लगेचच तिकडनं काढायच्या आहेत. प्रेक्षक किंवा खेळाडू यांना विनंती करतो आम्ही नामदोषी मार्ग शाळेच्या गेट समोर ज्या बाईक्स उभ्या आहेत त्यांनी त्वरित तिकडनं काढायच्या आहेत. धन्यवाद. मधला मेन आहे इकडे राऊटर
त्याचबरोबर श्रमिक जिमखान्याच्या प्रमुख प्रवेशद्वाराजवळ देखील 2 व्हीलर्स उभे आहेत, त्या देखील आपण खेळाडू आणि प्रेक्षक त्यांनी त्वरित तिथून काढायची आहेत विनंती असेल. जय भारत क्रीडा मंडळ जाणता राज्यदर्शक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांची वर्णी लागली आहे. खेळाडू देखील आलेत, तर ज्यांच्या बाईक्स त्यांनी प्रमुख प्रवेशद्वाराजवळ लावल्यात त्यांना विनंती असेल आपण त्वरित तिकडनं काढायची विनंती असेल. धन्यवाद. हॅलो. क्रीडांगणावरील पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर खेळवलं जाणारं दुसऱ्या सत्रातील सामने आपणास दुसरा पुकार असणार आहे. विजय नवनाथ मंडळ मुंबई शहर, अंबिका सेवा मंडळ मुंबई उपनगर, सुनील स्पोर्ट क्लब मुंबई शहर, नवोदित संघ मुंबई शहर, विजय क्लब मुंबई शहर, पार्ले स्पोर्ट क्लब मुंबई उपनगर. सहाही संघांना खेळण्यासाठी दुसरा पुकार देण्यात येत आहे. आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने तयार ठेवायचे. विजय नवनाथ मंडळ मुंबई शहर, अंबिका सेवा मंडळ मुंबई उपनगर, सुनील स्पोर्ट क्लब मुंबई शहर, नवोदित संघ मुंबई शहर, विजय क्लब मुंबई शहर, पार्ले स्पोर्ट क्लब मुंबई उपनगर. गणेश सरांना फोन केला तर विचारलं का रे? हा रे, गणेश सरांना विचारलं होतं का खाडवाला किती फीस घेतो माहिती तुला? विचारलं मी जाऊन दादा बोलला मला माझं नाव सांग त्याला. हे पण आपण पण एवढ्या 500-1000 रुपये तर मिळायला पाहिजे ना तिथे. रेंट कोण खोलला मोठा तो झाला ना. विचार करतो मी उद्या जाऊन येतो म्हणून त्याच्यामध्ये. किती वाजले? 12-27 आहे. 15चा लीड आहे. फक्त वन साइड आहे. ना राहून दे ना.
जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जाणता राजा चषक 2025 आजचा दुसरा दिवस आणि आजच्या आमच्या विभागातील एक नामवंत संघ नवोदित संघ नामोदोशी मार्ग मुंबई क्रमांक 11, 13 डिलाई रोड या संघाचे सन्माननीय श्री सुरेशजी चिकणे मास्तर यांचं इथं आगमन झालंय। मी सर आपलं या जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजा चषक 2025 आणि आजच्या दुसऱ्या दिवशी आपलं हार्दिक स्वागत करतोय। थोड्याच वेळात आपण यथोचित सर्व आमच्या यथोचित मान्यवरांचा आम्ही सन्मान करणार आहोत आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या जाणता राजा चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित सर्व आमच्या ऑफिशियल्स पंच प्रेक्षक वर्ग या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा या जय भारत क्रीडा मंडळाच्या पुरस्कृत केलेल्या जाणता राजा चषक भव्य राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय। त्याचबरोबर आमचे ऑफिशियल्स टेक्निकल टीम डी फोकस यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय। त्यांच्या माध्यमातून सलग 4 दिवस आपण अतिशय चांगल्या प्रकारे घरी बसल्या ही स्पर्धा अनुभवू शकता, पाहू शकता। भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि होईल तितकं शेअर करा जेणेकरून तुमच्या गावी मुंबई बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर किंवा हिंदुस्थानाच्या बाहेर असलेले आपले मित्र प्रेक्षक ही स्पर्धा पाहू शकतात, अनुभवू शकतात। धन्यवाद आमचे मराठी उद्योजक सन्माननीय श्री दिनेशदादा गाडेगावकर आपल्या संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा तिन्ही ग्राउंडवरती तिन्ही क्रीडांगणावरती ही लाईव्ह प्रेक्षेपण दाखवलं जात आहे। धन्यवाद, थँक्यू। LED लावलंय ना बाहेर।
मी सन्माननीय रवीजी कुंभार आपल्याला विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। नवोदित संघ नामोदेशी मार्केट डिलेरू या संघाचे माजी खेळाडू यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। धन्यवाद सर। जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजा चषक 2025 ही भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस।
जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजाचषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। या ऐतिहासिक मैदानामध्ये श्रमिक जिमखाना नामोदोशी मार्ग मुंबई क्रमांक 13 कैलासवासी जयप्रकाश जाधव क्रीडानगरी, कैलासवासी दीपक पवार उर्फ भिक्कू क्रीडानगरी, या क्रीडानगरीमध्ये सर्व आम्ही प्रेक्षक खेळाडूंचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। मित्र हो, आजचा हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसात आपण तब्बल 13 सामने या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून आज पूर्ण करणार आहोत। येणाऱ्या सर्व संघांचं, प्रेक्षकांचं, उपस्थित मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। या भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून पुरस्कृत जय भारत क्रीडा मंडळ नामोदोशी मार्ग मुंबई क्रमांक 11 डिलाई रोड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते। क्रीडांगण क्रमांक 3 वर जो सामना नुकताच संपन्न झाला, स्वस्तिक क्रीडा मंडळ आणि अमर भारत क्रीडा मंडळ। स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर आणि अमर भारत क्रीडा मंडळ मुंबई शहर संघ प्रतिनिधी कृपया पंचप्रमुखांशी संपर्क साधा। जय भारत क्रीडा मंडळ मुंबई महाराष्ट्रातील एक नामवंत संघ, ज्यांच्या माध्यमातून मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी महापुरुषांची जयंती, सामाजिक कार्यक्रम आणि रक्तदान। कृपया स्प्रे घेऊन या। क्रीडांगण क्रमांक 1 वर स्प्रे आवश्यक आहे। मंडळाच्या माध्यमातून पहिल्यांदाच या कैलासवासी जयप्रकाश जाधव, कैलासवासी दीपक पवार उर्फ भिक्कू या क्रीडानगरीमध्ये भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे, जाणता राजाचषक 2025। आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आजचा हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुणे श्री दीपक कुर्तरकर यांचा यथोचित सन्मान केला जातोय। मी विनंती करतो अनिकेत मिटके यांना विनंती करतो की उपस्थित मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे। दीपकजी कुर्तरकर यांचा यथोचित सन्मान केला जातोय। जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजाचषक 2025 भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान्यवरांचा सन्मान केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती। सन्माननीय प्रमुख पाहुणे दीपकजी कुर्तरकर, मी विनंती करतोय अनिकेतजी मिटकर जय भारत क्रीडा मंडळाचे खेळाडू की आपण उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत करायचं आहे। अनिकेत मध्ये घ्यायचं त्यांना। धन्यवाद सर, आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत मी विनंती करतोय अनिकेतजी मिटके यांच्या माध्यमातून यथोचित सन्मानार्थी यांचा दीपकजी कुर्तरकर यांचा यथोचित सन्मान केला जातोय। त्यानंतर मी विनंती करतोय जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजाचषक 2025 भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आमच्या मुख्य व्यासपीठावरती बबलूजी सावंत यांचा यथोचित सन्मान केला जातोय। मी विनंती करतोय जय भारत क्रीडा मंडळाचे खेळाडू निखिलजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित सन्मान करायचा आहे मान्यवरांचा।
बबलूजी सावंत यांचा यथोचित सन्मान केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जाणता राजा चषक खेळ मातीचा अभिमान महाराष्ट्राचा हे ब्रीदवाक्य घेऊन या स्पर्धेला खऱ्या अर्थाने काल सुरुवात झाली. मी विनंती करतो बबलूजी सावंत आपला यथोचित सन्मान केला जातोय. जय भारत क्रीडा मंडळाचे खेळाडू निखिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते. निखिलजी पाटील यांच्या माध्यमातून बबलूजी सावंत यांचा यथोचित सन्मान केला जातोय आमच्या या जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून. आजचा दुसरा दिवस. त्यानंतर मी विनंती करतोय त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय श्री सुरेशजी चिकणे सर मास्तर नवोदित संघ नामदोशी मार्ग अध्यक्ष यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. मी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुधाजी पावडेकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रमुख पाहुणे सुरेशजी चिकणे मास्तर नवोदित संघ अध्यक्ष नामदोशी मार्ग आमच्या विभागातील एक नावाजलेला संघ या संघाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुरेशजी चिकणे यांचा यथोचित सन्मान केला जातोय. या जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजा चषक 2025 या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून. क्रीडांगण क्रमांक 3 साठी तिसरा आणि अंतिम पुकार विजय क्लब मुंबई शहर विरुद्ध पार्ले स्पोर्ट क्लब मुंबई उपनगर. क्रीडांगण क्रमांक 3 साठी विजय क्लब मुंबई शहर विरुद्ध पार्ले स्पोर्ट क्लब मुंबई उपनगर. आपणास खेळण्यासाठी